संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात मतदानास सुरुवात झाली। उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेयन यांनी मतदान केंद्राची पाहणी केली। मतदान केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। बार्शी तालुक्यातील मतदारांनी सकाळीच मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह बार्शी नगरपालिका, वैराग नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सदस्यांनी एकत्रित मतदान केले। त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे व सदस्य चेताली मुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला। पहिल्या तासात सुमारे 60 मतदारांनी मतदान केल्याची माहिती मिळाली। दरम्यान महापालिकेतील भाजपचे 95 सदस्य एकत्रितपणे मतदानासाठी येणार असल्याने निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।